भूल जाता है पापतन का गुरु नाम से प्यारे, भूल जाता है पापतन का गुरु नाम से प्यारे, माथे पे जो लगे कलंक नहीं मिटता जन्म जन्म सारे। झाला प्रत्येक शौकाला प्रत्येक मानवाला स्वतःचा स्वार्थ आहे, दुसऱ्याच्या कर्माशी आपल्याला काही लेणं देणं नाही, कारण आपण स्वतःचा स्वार्थ साधवण्यासाठी या बाबाच्या मार्गामध्ये आलेलो आहोत। कारण माझ्यावर दुःख होतं म्हणून मी मार्गात आलो, तुमच्यावर दुःख होतं म्हणून तुम्ही मार्गात आले। तुम्ही तुमच्या घरासमोरच्यांना पाहून मार्गात आले का? नाही। कोई इंसान किसी इंसान को क्या देता है, आदमी फिर तो बहाना है, वो तो भगवान बाबा हनुमान जी देता है। आणि काय द्यायचं आहे याचा सुद्धा नियम आहे, म्हणून लेने को है सतनाम देने को है अन्नदान, लेने को है सतनाम देने को है अन्नदान, अरे तरने के लिए है अधीनता और डूबने के लिए है अभिमान। जरी काही करायचं असेल तर अभिमान काढावा लागल, कारण आपण पाहिलं त्या रावणाची सोन्याची लंका होती, जळून खाक झाली, आपण तर मानव आहोत। जेव्हा रावण गेला लंका सोन्याची, पण त्याच्या तोंडामध्ये टाकण्यासाठी एक फुटका मणी सुद्धा त्याच्या बायकोजवळ राहिला नाही। संपत्ती कोण्या कामाची हो, कोण्या कामाची संपत्ती? म्हणून अभिमान मत कर आदमी मैं ही भला मेरा भला, अभिमान मत कर आदमी मैं ही मेरा भला, कुछ सोच अपने जान में किसका हम रखने चला, अरे रावण बलि के शूर की मुंडी जमीन में घुस गई, और जिंदगी का नाश हुआ, यही बात आकर फंस गई। म्हणून अभिमान काढावा लागेल। जेव्हा मनोभाव ठुगरीकर यांना अमेरिकेला शिक्षणासाठी जायचं होतं आणि दिल्लीपर्यंत महानत्यागी बाबा जुमदेवजी आई वाराणसी मनोभाव ठुगरीकर यांचे मामा मामी आणि त्यांचे मित्र दिल्ली एअरपोर्टवर त्यांना सोडून दिलं आणि तिथे त्यांचे रिश्तेदार राहत होते। अशा वेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजी आई वाराणसी आणि त्यांचे मनोभाव ठुगरीकर यांचे मामा मामी यांचा विचार झाला का दिल्लीवरून आपल्याला हरिद्वार ऋषिकेश जवळच आहे, तर आपण पाहून घ्यायचं आणि नंतर आपण नागपूरची तयारी करू, असा विचार महानत्यागी बाबा जुमदेवजीचा आणि आई वाराणसीचा झाला। आणि जेव्हा हरिद्वारला गेले त्याचं दृश्य पाहिलं आणि हरिद्वारवरून ऋषिकेशला जेव्हा जाण्याची तयारी झाली, ट्रेनमध्ये बसले, तेव्हा 40 वर्षाचा तपस्वी त्यांना मिळाला आणि तो तपस्वी बाबाला म्हणत आहे, आप कहाँ से आए हो? बाबाने सांगितलं की नागपूर से आए हो।
हो ऋषिकेश से हरिद्वार जा रहे हैं तो भगवान को देखा क्या? त्याच्या मुखातून शब्द निघाला, भगवान को देखा क्या? बाबाच्या मुखातून शब्द निघाला, भगवान को नहीं देखा। मानव ने बनाई हुई कला को मैंने देखा, भगवान को नहीं देखा। तेव्हा त्या 40 वर्षाच्या तपस्वीचा राग पूर्ण डोक्यामध्ये गेला। तपस्वी पूर्ण रागाने लाल होऊन गेला, चिढ़ून गेला आणि भगवान को नहीं देखा। भगवान के द्वार से आप जा रहे हो और आप कहते कि भगवान को नहीं देखा। आप जानते हो कि भगवान कहाँ है? तेव्हा बाबाच्या मुखातून शब्द निघाला, 40 वर्ष के आप तपस्वी हो, भगवान को बताओ, अपना ब्रह्मांड चढ़ाओ और भगवान को बताओ कि नागपुर से एक व्यक्ति आया है और उसने आपको प्रणाम नहीं किया, नमस्कार नहीं किया और उसको मेरा नाम बताओ। बराबर अशा वेळेस बाबाच्या मुखातून काही शब्द निघाले पहा। बाबा म्हणत आहे, दगडाच्या ठाई मजला, दगडाच्या ठाई मजला, अहो नाही दिसला भगवंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत, कुणा जोडू हात मजला वाट तेरे म्हणून दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत आणि कुणा जोडू हात मजला वाट तेरे खंत। मला तर सगळ्या दगडाच्या मूर्त्या दिसत आहे, भगवान काही दिसत नाही, असा शब्द महंत्यागी बाबा जुंदेवजीच्या मुखातून निघाला आणि बाबा समोर त्या तपस्वीला काय म्हणत आहे, जर मी गुन्हा केला सांग भगवंताला, गुन्हा केला सांग भगवंताला, गुन्हा केला सांग भगवंताला, गुन्हा केला सांग भगवंताला, नमस्कार नाही केला तुला, नमस्कार नाही केला तुला, बाबा म्हणत आहे, जर मी गुन्हा केला सांगा भगवंताला, त्याने नमस्कार नाही केला तुला, आणि मी उत्तर देईल त्या भगवंताला। तुम्ही त्या परमेश्वराला सांगा की नागपूरहून एक व्यक्ती आली आणि त्याने तुम्हाला नमस्कार केला नाही, तर त्या भगवंताला मी उत्तर देईल, असे शब्द बाबाच्या मुखातून निघाले। म्हणून बाबा काय म्हणत आहे, दगडाचाही असतो का, म्हणजे दगडात देव आहे का? साधू संतांनी सांगितलं नाही दगडात देव, सोन नाही सोन्या चांदीत देव, भाव ते देव, अशी संतांची वाणी आणि आचारा वाचून पाहिला का कोणी? ज्याचे आचार विचार चांगले, जिसका मन है चंगा तो कटौती में है गंगा, और जिसका मन ही नहीं चंगा तो फिर कहां से बहेगी वान का? नाही, दगडाचाही असतो का, अहो सांगा ना हो पंथ, म्हणत आहे दगडाचाही असतो का, अहो सांगा ना हो पंथ, अन कुणा जोडू हात मजला वाट ते हो पंथ, कुणा जोडू हात मजला वाट ते हो पंथ, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत,
आणि सांगा तो तपस्वी म्हणू लागला, आपको भगवान का परिचय है, मुझे भगवान का परिचय करवा दो. कारण मोठे मोठे साधू संत या पृथ्वीच्या पाठीवर जन्मासी आले, परंतु खरा परमेश्वर प्राप्त करू शकले नाही ना. आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीने परपंच साधवून परमात्माचा मार्ग आम्हाला दाखविला. परपंच साधवून परमात्माचा मार्ग. याच्या पहिले आम्ही पाहिलं, अगर परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर जंगला पाडामध्ये आपल्याला संन्यासाचा वेश धारण करून द्यायचं. आणि आज मानवाचं दुःख स्वतःच्या हाताने आम्ही दूर करत आहोत. फूक मारल्याबरोबर जहालाचं अमृत होत आहे. कशामुळं? बाबामुळं. आणि तो तपस्वी त्या बाबाला नमला. आणि बाबा काय म्हणत आहे पहा समोर. प्रेमाच्या व्याख्येचा पुरा सत्यानाश या जवान करून टाकला. काकाजी, जवान पोरानं प्रेमाच्या व्याख्येचा पुरा सत्यानाश करून टाकला. प्रेम म्हणजे काय? नाही कळलंच नाही. प्रेम म्हणजे काय? सर्वस्पर्शी भक्ती म्हणजे प्रेम. सर्वस्पर्शी भक्ती म्हणजे प्रेम. हनुमानजीने जे केलं रामावर ते प्रेम. सीता माताने जे केलं रामावर ते प्रेम. अरे मीराने जे केलं श्रीकृष्णावर ते प्रेम. सर्वस्पर्शी भक्ती म्हणजे प्रेम. आणि आम्ही प्रेमाचा अर्थ समजला नाही. बाबाने आम्हाला काय दिलं? या बाबाचे मार्गाची सेवा. आज कोणत्या मार्गाने आम्ही जात आहोत? आई वडिलांनी या विज्ञान युगाच्या काळामध्ये आमच्या हातात मोबाईल दिला, परंतु त्या मोबाईलचा आम्ही उपयोग करतो की दुरुपयोग? याचा उपयोग कसा करायचा याचा विचार प्रत्येक सेवकाच्या आई वडिलांनी करायचा आहे. बरोबर आहे. कारण मुलाचं वय तसं आहे आणि त्या वयामध्ये जे कृत्य घडतात त्यांच्याकडे लक्ष देण्याचे गरज आपल्या आई वडिलांना आहे. कारण आम्ही या बाबाच्या मार्गामध्ये आलो. आज नुसत्या सेवकाची नाही, आपल्या मार्गाची बदनामी होत आहे. विचार करण्याची गरज आहे सेवक बांधवांनो. म्हणून नाही दगडात देव सांगता ती संत, अंतकरणात जगवा तोची भगवंत. प्रेम निर्माण करा हो मानवात, हा भुलल्या हो आजवरी. आतापर्यंत भुलल्या भाकरी खाल्ल्या पण याच्या समोर नाही. आता तरी जागृत बनारे वेळ मरणाची दूर नाही. आता तरी जागृत बनारे वेळ मरणाची दूर नाही. कुणाही पुढे झुकणारा तुमचा तो नूर नाही. आणि स्वाभिमानाची नशा चढल्यावर उतरून जाईल. हा काय नागनदीचा पूर नाही. हा काय नागनदीचा पूर नाही काजी. स्वाभिमान कमवला महान त्यागी बाबा जुमदेवजीने. कोणासमोर झुकण्याची गरज नाही या सेवकाला. स्वतःचे दुःख स्वतः
देवाच्या हातानं आम्ही दूर करू शकतो. याच्यापेक्षा दुसरा चमत्कार या पृथ्वीच्या पाठीवर नाही. नाही ना. आम्हाला जेव्हा अनेकामध्ये होतो अजी हिंसू जरी चालला तर वैद्यवानाकडे जात होतो, परंतु आज क्षणात हिंसुराचं दुःख दूर होते. अशी महान शक्ती म्हणते की बाबा जुमदेवजीने आम्हाला दिलेली आहे. भुलल्या हो आजवरी आणि भुलू नका हो आज, भुलल्या हो आजवरी आणि भुलू नका हो आज, आणि कुणा जोडू हात मजना वाटते रे बंद, कुणा जोडू हात मजना वाटते रे बंद. दगडाच्या खाली मजला राहिला बंद, दगडाच्या खाली मजला राहिला बंद, कुणा जोडू हात मजला वाटते रे बंद, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, पुन्हा जोडू हात मजला वाटते रे बंत, पुन्हा जोडू हात मजला वाटते रे बंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, दगडाच्या ठाई मजला नाही दिसला भगवंत, पुन्हा जोडू हात मजला वाटते रे बंत, पुन्हा जोडू हात मजला वाटते रे बंत. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा झुंदेव जी की जय. परमात्मा एक. नमस्कार.